या भाषणानंतर समाधानी झालात, खुश झालात? खुश झालोय पण नाही पण झालोय, कारण रक्ताचे नातेवाईक त्या नोंदीवर घेणार आहेत म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना न्याय मिळणार हे खरं आहे. कारण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरणार आहे त्याचं नात रक्ताचं. त्यामुळं ते शक्य पण आहे आणि ते पटलावर त्यांचा शब्द आलेला आहे. आता 67 पासून नोंदी अगोदरच्या मिळाल्यात, त्यामुळे तो शब्द आता पटलावर आलाय. परिवाराला द्यायचा एक, दुसरा आलाय त्याच्या ब्लड रिलेशनला ते देणार आहेत नोंदीच्या, म्हणजे त्याचे नातेवाईक रक्ताचे नातेवाईक आले. एकच शब्द राहिला माझ्या मतानं. आता परत माझं कन्फ्युजन बरंच निघालं. एकच राहिला मध्ये, तो त्यांनी घेतला म्हणजे मराठ्यांना आरक्षण 24 डिसेंबरच्या आत मिळते. आज थोडंसं हसून बोलताय मीडियाला. तुमचे 2 शब्द आता तुम्ही मान्य करताय की सरकारने मान्य केलेले आहेत. तुम्हाला निश्चितपणे याच्यावर समाधान व्यक्त करायला हवं असं मला वैयक्तिक वाटतं, कारण सरकारने काही ना काही पाऊल उचललं हवंय बाबा. ते बी खरंय, पण त्यांनी एकदा निकष सांगितलं म्हणजे आमच्या डोक्याचा ताण गेला. कारण यांचं लय किचकट असतं, तुरट्या चेन व्हायबल चेन, मग आम्हाला नाही कळत. त्यामुळे स्पष्ट केलं तर बरं राहील, कारण समाज खूप झिजलाय भाऊ याच्यासाठी. रात बघितली नाही समाजाने, पाठ बघितले नाही, ऊन नाही पाऊस नाही. आया मावल्या सुद्धा रात्रात बसून राहिलेल्या आहेत त्या लेकरांना मोठे व्हावत म्हणून. मला हुरळून जाऊन नाही चालणार. सरकारनं मात्र स्पष्ट भूमिका केली मुख्यमंत्री साहेबांनी की 67 पासून पुन्हा तेच शब्द घेतो मी. नोंदी त्याच्या आधीच्या सापडल्यात, त्याचा लाभ ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्याचा लाभ त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सोयऱ्यांना होणारे लाभ दिला जाणारे हे स्पष्टपणानं पटलावर घेतलंय. त्यामुळं शंका घेण्याचं कारण नाही, पण ते कसा देणार आहेत नातेवाईकाला हे लफडं गुंतून ठेवलंय. देईन याच विषयावर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी काही संवाद साधणार आहेत का? त्यांचा कुठं माझा फोन त्यांचा येतो, पण मीडियाच्याच बांधवाच्या माध्यमातून संपर्क की ते थोडं स्पष्ट केलं तर बरं होईल. म्हणजे मराठा गैरसमाजात आणि संभ्रमात राहणार नाही. क्लिअर आमची लाईन मोकळी होईल. बरं, महाराष्ट्राची मराठ्यांची क्लिअर लाईन होईल की ज्याची नोंद मिळाली त्यांनी जरी रक्ताचे नातेवाईक दाखवले तरी कलेक्टर साहेबांना महाराष्ट्रातले आदेश आम्ही सरकार द्यायलो त्याला लाभ मिळणार आहे. म्हणजे आमची लाईन क्लिअर होईल. किंवा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांनी शपथपत्र करून द्यायचं की मी नातलग आहे यांचा, आणि त्या नोंद मिळालेली त्याला मान्यता द्यायची आणि सरकार मग त्याचा लाभ देणार आहे. इतकं सुटसुटीत आम्हाला करून द्यावं. मग आता काय मग काहीच राहत नाही ना. मग सुटसुटीत करून द्या म्हणतो ना, पुढे ते परत म्हणतो नात्याचाच नाही. आधीच तर म्हणतात विदर्भातली मुलगी महाराष्ट्रात केली, मराठवाड्यात, तिच्या पोराला आरक्षणच मिळत नाही, तिला आहे. मग तिचं पोराला लाभ कसा घ्यायचा भाऊ? पुरं मला तुम्ही पाहुणात नाही, हे पाहुणात नाही, मग काय करायचं आम्ही? परत तुमचे दार झिजीत बसायचे. त्यामुळं सरकार लाईन क्लिअर आहे. ते कोर्टाचा विषय ना व्हायचा विषय त्याला लांब आहे, ते पडून द्या तिकडं. ही आमची लाईन क्लिअर करून द्या बस. मराठा समाजाला आरक्षण मिळतंय, मी हे ठामपणानं सांगतो, पण लाईन क्लिअर करून द्या. नोंद सापडण्याचा रक्ताचा नातेवाईक तुम्ही कसा धरणार आहेत का? त्यांनी सांगितलं तरी तो ग्राह्य धरणार आहेत. बस आमची लाईन फक्त आम्हाला क्लिअर करून द्या. त्याच नोंदीच्या आधारावर त्या नोंदीच्या व्यक्तीनं जर सांगितलं हा माझा रक्ताचा नातेवाईक आहे, त्याला लाभ दिला जाणार आहे, कलेक्टर ऑफिसला सरकार आदेश सोडणार आहे, बस आम्हाला एवढं पाहिजे. किंवा आम्ही ज्याची नोंद मिळाली त्याचा नातलग आहे याचं शपथपत्र घेणार आहे आणि मग लाभ देणार आहेत. म्हणजे आमची लाईन क्लिअर होईल, आम्ही शपथपत्र करायला मोकळे. ही लाईन क्लिअर झाली तर जल्लोष 23 ला सांगू ना. मग ते केलेच नाही ना लाईन क्लिअर. आधीच कशाला आमची क्लिअर करून ठेवा झाली तर म्हणतो की ही लाईन क्लिअर झाली. नाही बाबा, जर तर आमचे कोणी मागं नाही घेतले आणखी. तुम्ही 13 मुद्दे मागणी केली होती बैठकीत, त्यामधले तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यानंतर किती मुद्दे क्लिअर झाले तुमचे? बैठकीमध्ये तुम्ही 13 मुद्दे मांडले होते, मागणी केली होती, ते मान्य करायला त्यातलं कुठं काय झाले? आमचा मेन आरक्षणाची हे जरी झाला तरी बस. बाकीच्याला लढू, पण आम्हाला आता आमच्या पाठीवर घोंगडच आहे का बी लढायचं. आमच्या पाठीलाच पुंजलेली मराठ्यांच्या लढाई. पण आमच्यासाठी ह्यो इश्यू लय महत्वाचा आहे आरक्षण आधी. कारण आम्ही मूळ बेस फाउंडेशनच हे पक्क करायचं ठरवलं. बाकीच्या मागण्या करते ते मान्य नेमकं आरक्षणच मागत व्हायचे. त्याच्यामुळे आरक्षणच मेन
ते आम्ही घेतो कशा घ्यायचे ते मान्य करू.